अच्छा अच्छा, रुको ना जरा, हमको जाने दो. धन्यवाद धन्यवाद चाचा, धन्यवाद. तुमचं आभार आहे, मंडळ आपलं आभार आहे. चाचा धीरे चलाव भैया, नाहीतर गेम भैया. तुमचा पण आणि आमचा पण. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता आपण निघालो कॉलेजला, तेव्हा इथे हेल्मेट घेतो आणि तर चला जाऊया. आधी हेल्मेट घालतो, आधी मोबाईल ऍडजस्ट करूया चला. तर चला जाऊया आता आपण. आणि आता डायरेक्ट कॉलेज जायचं, कुठं स्टॉप घ्यायचा नाही, फक्त पाऊस आला पाहिजे. आणि पाऊस आला तर होणार आहे घोटाळा बघा आपला. तर चला जाऊया. आणि विषय कसा आहे माहिती आहे का, आता माईक मला मी ऍडजस्ट केलाय, पण मला वाटतं लय जवळ ऍडजस्ट झालाय. जरा लांब घ्यायला पाहिजे तोंडापासून. आणि तुम्ही बघू शकताय आता आपला फुल सेटअप तयार झालेला आहे आणि आता आपण ब्लॉगिंग करू शकतोय, मोठं ब्लॉग करू शकतोय आणि पुढचं क्लिअर सगळं दिसतंय. आता मला फक्त एवढंच कळणार नाही की वाऱ्याचा आवाज येतोय का नाही, ती आता मध्ये आपण चेक करू कुठेतरी. तर आता पाकाचा आवाज येत नाही बघा तुम्ही. जरा वाऱ्याचा येणार, कारण की इथं माउंट लावलाय का नाही, त्यामुळे जरा ऍडजस्ट करायसाठी लागते. आणि जरा हेल्मेट जरा मोठं असल्यामुळे जरा खाली घसरतंय. तर बघूया कसं कसं होतंय. आणि सगळं क्लिअर दिसतंय मला वाटतं पुढे, कारण की आयफोन आपली क्लिअरिटी चांगला आहे. गोप्रो जर नसला तरी मॅच होतंय. तर आता पुढे एक 5-10 मिनिटं झाली का नाही, आपण पुढे थांबू आणि चेक करू की आवाज करेक्ट रेकॉर्ड होतोय का नाही. आणि बऱ्यापैकी सगळे आता आपल्याच तोंडाकडे बघणार आहे ती, कारण की काहीतरी वेगळंच लावलंय म्हणणार ही, तो नाही हो म्हणणार. आणि मला वाटतं जर हेल्मेट लईच लूज आहे, मला वाटतं चेंज करायला लागेल. तर बघूया आपण कसं कसं होतंय. जर रिप्लेसमेंट असली तर दुसरं मागवायला लागणार आहे आणि त्यात जाणार आपला आठवडा, कारण की यांनी आता दाखवले कसं असतंय ते. लय वेळ लावला यांनी. तर बघू काय तर ऍडजस्ट करता येत असलं तर बघू, नाही तर कारण की मला दिसायला पण पुढे प्रॉब्लेम येतोय. धूम मचाले धूम 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 धूम. आज आमचं आहे सब्जेक्ट सिलेक्शन कॉलेजमध्ये, त्यामुळं निघालोय आज. इतर वेळी लई जात नाही मी, पण आज मला जायचं आहे. त्यामुळं वातावरण बघा एक नंबर झालंय, कारण की कसा विषय आहे, पावसाचं असं खतरनाक वातावरण झालं का नाही, सगळीकडे हिरवळ 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 आहे. आणि पाऊस आता मला वाटतं वारी घालायला लागलाय. चा बापा चा, तुला आता काय बोलू मी, तुला काय बोलू मी शकत नाही. आमच्या आधीच इलेक्ट्रिक. तर पब्लिक आता आपण एक 5 मिनिटात पोहोचणार आहे हायवेला. हायवे म्हणजे पुणे बेंगलोर हायवेला. आणि तिथनं हायवे क्रॉस करून आपण जायचं आहे गावातनं. हायवेनं जावं, हायवेनं जावं. हायवेनं कशी कशी फील येते बघा हायवेनं. आणि येताना गावात निघूया. आणि जाताना हायवेनं कसं वाटतंय बघा जरा, कारण की जरा काम बी चालू आहे. झाले बरे, आणि नदीला बघा पाणी पण आलंय. पाऊसच भाव दिवसभर पडतोय, काल दिवसभर पाऊस पडलाय. त्यामुळे बाहेरच पडता आलेला नाही आपल्याला. तुम्ही आता बघितलं ब्लॉग मध्ये, बेकार झाला विषय. आणि लय काल त्रास झाला आपल्याला, आजारी होतो. आणि काल जायचं होतं आपल्याला कॉलेजला, पण जमलं नाही, कारण की विषय काय झाला माहितीये का, आपली तब्येत लईच बिघडली होती काल, त्यामुळं गेलं नाही. आज पण बिघडल्या, पण जरा हेल्मेट असल्यामुळे काय वारं बिरगार लागत नाही, त्यामुळे काही विषय नाही. आणि मला वाटतं हेल्मेट 100% एक्सचेंज करायला लागणार आहे, कारण काय विषय माहितीये का, ते लईच लूज आहे. त्यामुळे करू एक्सचेंज आपण, काय विषय नाही. वातावरण कसलं झालं बघा, काय विषय, असं वाटतंय की बाई स्वर्गात निघालो कुठंतरी. कुठं तर थांबूया आपण जरा, ऑडिओ चेक करायला. आता रेकॉर्ड झाले का नाही चेक करायला थांबूया कुठेतरी. सर बघूया कुठं 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 जागा होत्या. जरा सुनसानी लागेल थांबू, म्हणजे कसं आपल्याला काय तापणार नाही, कोण आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. आणि भाई आता ट्रेंड चालू आहे स्प्लेंडर. स्प्लेंडर फिरवितो जानू माझा स्प्लेंडर. अरे बाई 1.5 लाखाचा हत्यार आहे. 1.5 लाखाचं खर्च नाही, पैसा वाचतोय. आणि जानूला स्प्लेंडर आवडते. आता काय बोंबलायचं बे, कारण की विषय काय माहितीये का. आणि मला सांगा तुम्ही, 100% गॅरंटी आहे, मला सांगा तुम्ही, जी आता जी गाणं लावलंय जानू माझा स्प्लेंडर डर 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 फिरती, लग्न करायला पोरगी जाणार आहे का स्प्लेंडर वाल्याकडे, मला सांगा. हा, आल्टो वाल्याकडे जाणार, आल्टो बी नको म्हणते पोरगी, पोरगीला पाहिजे 4 व्हीलर चांगली, क्रेटा बिटा.
आणि मग त्या स्प्लेंडर जानू माझा स्प्लेंडर फिरवते. कसली स्प्लेंडर फिरवते का बंपाक काम का त्याचं. हा आणि लगीन करताना करणार आहे स्प्लेंडर वाल्यावर. करणार का ही कोणतर पैसावाला बघून आणि आता नसतं आपलं ट्रेंड पुरतल्या काय. हा ही काय असली बंपगिरी चालत नाही म्हणा. सगळ्या पोरासनी माहितीये पोरासनी बी काय हो. एकदा लागला नाद की लागला नाद. चाचा धीरे धीरे. मला आता प्रश्न पडला हायवेनं जाऊया का इकडं जाऊया. तर पहिल्यांदा आधी माईक सेट करूया आणि मग जाऊया कारण की माईकला लागते वारं त्यामुळे वाऱ्यामुळे फरफरते आवाज. तर बघूया कसा विषय होते ते. कुठं तर थांबवलं पाहिजे. हेल्मेट बनणार का कोण आहे जरा. हाडे काही मध्ये कुठं नाही येत या. इथल्या का आधीच माझं झालंय काम चांगल्या बोलले कुई आणि तो याला म्हणणं तू या उई कराय का. इथं कसं आहे माहितीये का. इथं माझं मला दुखणं माहित नाही आणि हिला का मधनं अशी आला लागल्या मला का कुठं तरी होया तू साल्ट बिल्ट जायचं कुठं तरी. टांगा पलटी होया जर गोडी सगळं फरार व्हायचं ती. आणि मला परत गाम्याला भरून न्यायला लागायचं. आणि असलं बादशामध्ये मध्ये असलं गेलं प्रॉब्लेम येतो तिथे थांबूया कॉर्नरला काय कॉर्नरला थांबू काय विषय नाही. विषय नाही आणि आपलं काम कायम परफेक्ट असतंय. बघा स्प्लेंडर फिरवित चालू माझा. एस एम एल सर बाबा आधीच खायचं वांदर तो येत हटाय आमासनी. चाचा धीरे चलाव हैया नाहीतर गेम हैया. तुमचा पण ना आमचा पण. अच्छा अच्छा रुको ना जरा हमको जाने दो. धन्यवाद धन्यवाद चाचा धन्यवाद तुमचं आभार आहे मंडळ आपलं आभार आहे. कारण कसं असतं माहितीये का एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. म्हणजे थोडक्यात काय सगळ्यांना मदत करत चालावं पुढं सगळी पुढे गेली पाहिजे. कुचकावना करायला नाही कुचकावना. एक माउंटेन ड्यू डर के आगे जीत. देखो देखो क्या होईत है चादर ओढे या खडा कोई. ना 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 ना. भाई मी असंच ओरडत जातो काय पण होऊ दे मी कोणाचा विचार करीत नाही. कारण कसं आहे माहितीये का जर आपण लोकांचा विचार करतोय नाही तर आपला कोणच विचार करत नाही. ज्या दिवशी आपण विचार करायला सोडतो ना लोकांचा त्या दिवशी जेव्हा आपण पुढे जाणार ना तेव्हा भाई लोक आपला विचार करते. त्यामुळे जोपर्यंत मी पैसा विसा कमवत नाही का नाही भाई तोपर्यंत का नाही कुणाचाच विचार करायचा नाही. कारण की विषय काय माहितीये का अशी लय जण येते ती की लगा तू ही करतोयस ती करतोयस तर कोणाचा विचार नाही करायचा भाई. मला सांगा तुम्ही मला सांगा आता पुढे जीसीबी दिसते तुम्हाला जीसीबी तर एवढं किती महागाचं असेल मला सांगा 50-60 लाख रुपये असेल समजा 40-1 लाख रुपये असेल डंपर असेल एवढा महागडा असून पण भाई ही चिखलातच काम करते ती तुम्ही मातीतच काम करते ती बघा तुम्ही कन्स्ट्रक्शन साईडवर काम करते ती कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत नाही ती. त्यामुळे का नाही कसं आहे प्रत्येकानं वेगवेगळं काम आहे हो त्याला करू द्या ना कशाला दमवत आहे बिनकामाचं. आणि तुम्हाला मी सांगत राहीन कुणाचा भाई विचार करायचा नाही भाई. मी आता 1.5 वर्ष झालं कॉन्टेंट क्रिएशन करतोय भाई 1.5 वर्ष झालं करतोय. जाऊ द्या आपण जरा पुढे गेलो नाही ते विषय जास्त सोडून फक्त कसा विषय माहितीये का आपल्याला जी आवड आहे ती करायची भाई. आणि कुणाचा विचार करत बसायचा नाही. जेवढा तुम्ही भाई लोकांचा विचार करणार का नाही तेवढा भाई लोक तुमचा विचार करत नाही ती. ते म्हणणार काय तरी आहे करू द्यायला काय करायचं ते आपल्याला काय संबंध आपला म्हणते ते. पण आपण विचार करत असतो भाई योग काय म्हणाला आपल्याला. अरे काय नाही म्हणत काय म्हटलं तर म्हणू दे बाबा कशाला तू टेन्शन घेतोस तुझं तू काम करत राहा भाई. एकदा तू पैसा विसा कमवलास गाडी बिडी घेतलीस भाई तेव्हा तुझ्यापाशी येणार म्हणणार का कसं केलंच लगा कसं मला सांगितलं असं का मी बी केला अरे तुझ्या आयला तुझ्या तू लगा म्हटलास की काय करतोस आणि आता म्हणला मी बी केलं तसं नसतंय भाई. जरा माणसाला सपोर्ट करायची शिका. आणि तुम्ही म्हणा असं लिहू लागला आता आवाळ ज्ञान काढायला तर तसा काही विषय नाही भाई. आपल्याला जी पटतं ती आपण तुमच्यावर शेअर करणार आहे.
अंकल कैसे हो? अंकल कुछ बोलेच नाही. तर भाई तुम्हाला कंटेंट कसं वाटतं जेवढा कमेंट मध्ये सांगा भाई. कारण की आणि नदीला भाई पाणी बघा असं वाटतं पाणी इकडे निघालं पण पाणी निघालं बघा ह्या दिशेला. आणि दिसताना बघा उलट दिसतं इकडे बघा इकडे बघितलं वाटतं पाणी तिकडे निघालंय. तसा काही विषय नाही पाणी निघालं इकडे. आणि ह्यो बघा नवीन पूल चाललाय आपण हा आता वाटारच म्हणतोय रेटरी बुद्रुक रेटरी. आणि ह्यो कृष्णा नदीला पूल आहे रेटरीला. तर आपण निघालो पुढे आता जाणार आपण का नाही कुठं माहितीये का नरसिंहपूर बाहेर. आणि तिथनं इस्लामपूर म्हणजे आत्ताच ईश्वरपूर जुनं इस्लामपूर. ईश्वरपूरला आपलं कॉलेज आहे त्या कॉलेजवर आपण जातोय. चेंज करायला लागणार आहे त्यामुळे मी मागं आल्या का नाही रिटर्न रिप्लेसमेंटची ऑर्डर टाकतो रिटर्नची. आणि करतो कारण की हेल्मेट लयच मोठं आहे भाई लयच मोठं काय विषय मला काय कळलं. आणि आता तुम्हाला कारखान्यावर मी धावतो काही सीन आहे. सगळा रस्ता बाई कारखाना बसला जरा खराब आहे मला वाटतं झाला असेल कारण की महिना 2 महिना झाले मी काही गेलेलो नाही तिकडं. त्यामुळे मला वाटतं झाला असेल एखादा रस्ता कारखाना. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मेन मुद्दा म्हणजे भाई का नाही तुम्ही काय ना काय ते करत राहा भाई काय पण करा काय पण भाई असं कसं विषय असतो माहितीये का डॉली चायवाला बी चायच करता. पण भाई त्याची पद्धत वेगळी होती ते दुबईला जाऊन भाई रोल सायन्सवर फोटो काढवायला कळलं का. मी काय म्हणते त्याचा सी करून बघा तुम्ही डॉगेश असा विषय आहे. त्यामुळे कसं आहे माहितीये का आणि आता मोदी चायच विकत होता बघा. पण आता त्यानं वाट लावल्या का ना भारताची वाट लावल्या का ना मला सांगा आता मला त्या ह्याच्यात कॉन्ट्रोवर्सीत पडायचं नाही. पण तुम्ही खरं सांगा भाई तुम्हाला जी पटतंय का नाही खरं सांगा. काय आता बोलायचं भाई ती सांगतोय कोण काय बी करू शकतं फक्त कसा विषय आहे माहितीये का तुमच्यात संयम आणि एक कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्या महाराष्ट्रात कळशीत कळशी पाहिजे बघा. कारण की कळशीत कळशी असली का नाही तर तुम्ही बाई काहीही करू शकता काहीही. आणि आता जर आपल्याला कोणी विचारलं नाही आपण म्हणायचं झेडक्स टेलर घरात लावली आणि ही घेऊन आलोय बघा. हा नाद्या बाद विषय झेडक्स टेलर हा. बाय मी जरा बारीक होतो भाई 11-12ला होतो. मला एकानं विचारलं म्हणजे 12वीला होतो आता 2 वर्ष झाली. भाई त्यानं मला गाड्या वेड्यातलं काय माहित नव्हतं काय. भाई म्हटला झेडक्स टेलर कुठल्या कंपनीचे. त्याला म्हटलं या आईला म्हटला भाई तूच माझी केलेल्या का चेष्टा उडील तर. पण भाई त्याला काय माहित म्हणाव की कायच माहित नाही त्याला म्हणाव. मला काय माहित नव्हतं तुला काय सांगणार आहे म्हणा मी कुठल्या कंपनीची. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं मला आत्ता बी माहित नाही. नाही माहित आहे. कावासाकी निंजा झेडएक्स 10R. भाई नाव पाठ आहे आपलं आपल्याला आता कुठल्या तरी चौकात श्रीफळ देऊन मला सत्कार घेतला पाहिजे. आणि पब्लिक अशा तऱ्हेने पुढे आलेले लाल परीनं आपल्याला घालणार आहे इकडच्या खालच्या रस्त्यावर. बघू रस्ता कसा आहे लाल परीनं बाई वारं बिरं आलं की हेल्मेट जायला मोडून माझ्या सकड. बघूया आता कसं होतंय. आणि जरा विषय काय झाला माहितीये का आपण जरा लयच पुढचं बोलतोय. एसटीवाल्यानं घेतलेलं आहे बाजूला आणि आपण जिंकलेलो आहे. उई. आणि मला काय वाटतं माहितीये का लाल पर्या ना लाल पर्या भाई मला वाटतं डुप्लिकेट पाठवली आपल्याकडे गावाकडे का नाही भाई 2 नंबरचा पाठवली. शहरात वाईट चांगल्या एसट्या वापरते ती. आणि जुन्या झाल्या का नाही लाल कलर देते इकडे पाठवली आयला यांच्या. हा असलं कुठं असतं का चांगलं पाठवा गेल्या गावाकडे तसा विषय. जरा चांगलं असलं की जरा माणसाला फील येतो का नाही भाई. काय तर आपलं बनवायचं असं तसं करायचं. आणि रस्त्याचं काम बघा बरेच चांगलं झालेलं आहे. आणि आता बघू किती दिवस टिकतोय तो रस्ता. रस्ता म्हणतोय मी रस्ता. काहीही विचार करू नका रे तुम्ही लोकांनो. तुम्ही लय वाईट आहे रे वाईट आहे तुम्ही. भाई तुम्ही बघताय मला वाटतंय बघणार तुम्ही 1-2 झालं पण भाई मी आवाज कसं काढतोय बघा की. असं की जसं माझं मिलियन्स मध्ये फॉलोअर्स असल्यागत लगा मी सबस्क्रायबर्स असल्यागत मी लगा आभाळ काढतोय. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा भाई मी आभाळ काढतोय का खरं सत्य सांगतोय दुनियेचं सत्य सांगतोय का आभाळ काढतोय तुम्हाला सांगा. कारण कसा विषय आहे आणि आता सीन काय झाला माहितीये का मला फोन बिन आला का नाही तर लय प्रॉब्लेम होणार कारण थांबवा माउंट वरनं फोन काढा. कारण की विषय काय झालाय माझ्या दुसरा फोन आहे पण भाई सिम त्याच फोन मध्ये आहे पुढच्या जो लावलाय तो. आणि भाई सेटअप रेडी करायला मला भाई लय खर्च नाही आलेला.
जर तुमच्याकडे एक आयफोन असला का नाही भाई किंवा चांगल्या क्वालिटीचा फोन असला का नाही भाई सेटअप करायला तुम्हाला लई खर्च येणार नाही. त्यामुळं आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे का नाही आता मी आलो का नाही एक 4-5 जण तर भाई आपल्याकडे वावरून बघितलं असेल आणि तुम्ही बघितलं असेल तुम्हाला लावतोय व्हिडिओ आता मी रेकॉर्ड करताना माईक चेक केला माईक ऍडजस्ट केला नाही तेव्हा एक जण खतरनाक बघत होता आपल्याकडे. ऐक आणि सर्दी झाल्यामुळे लय भाई प्रॉब्लेम आहे. मी म्हणतोय आता जाऊया वरून कारण की का नाही खाल्लं गेलो का नाही भाई लय अवघड होणार. चल भाई चल तुला लागा तरी चल 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 मला वाट दे. आजी थांबा आजी म्हणते पप्पा की बरी आहे. तर पब्लिक आता जो सरळ रस्ता गेला तो आहे कृष्णा कारखान्याचा. आपण काही तिकडे गेलो नाही कारण की लय तिकडे रस्ता खराब आहे भाई. एवढा रस्ता खराब आहे का नाही भाई. आणि ए डॉगेश तसं करायचं नाही भाई मी एका हाताने गाडी चालवते. डॉगेशनं आपलं ऐकलंय भाई. तर पब्लिक आम्ही तुमको सांगू इच्छितो की हेल्मेट 100% बदलने को मांगता है. आपने जिस व्यक्ति को संपर्क किया है वो अभी कवरेज क्षेत्र से बाहर है. तसा ह्यो पण खराबच आहे रस्ता. पण भाई तिकडपेक्षा बेकार आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे कसला रस्ता खराब असेल तिकडचा. तुम्ही असं गाडी बिडी घातली का नाही भाई सस्पेन्शन नवीन गाडी असेल तुमची तर चालणार भाई. जुनी गाडी असेल ना 4-5 वर्ष झाली धड 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 ढोल ताशाची गरज नाही डायरेक्ट ढोल ताशाचा आवाज येतो गाडीतनं. ऐ अंकल बाजू को चलो बाजू को हाँ अंकल चले आधीच बाजू को इनका तो गेम बजाना कोई ना. भाई 8 वाजले 8 आपण 7:30 पावणे 8ला निघालो मला वाटतं एक 10-15 मिनिटात आपण कॉलेजवर जाणार आहे. आणि आपला कॉलेजचा रस्ता भाई का नाही करेक्ट 1 तास जातो भाई जर निवांत बोलत गेलो तर. आणि रस्ता भाई तुम्ही खतरनाक लोकेशन बघू शकता. आता आपण आहे किल्ले मच्छिंद्र बघा आहे पुढचा जो डोंगर आहे तो किल्ले मच्छिंद्रचा डोंगर आहे. आणि आपण इकडनं जातो कारण की तिकडचा रस्ता खराब आहे. आणि लोकेशन तुम्ही बघू शकता झालंय आयफोनचं स्टोरेज झालंय फुल त्यामुळे आता करूया ब्लॉगला एंड. जर ब्लॉग आवडला असेल लाईक फॉलो शेअर करा विसरू नका. धन्यवाद आणि सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर चला बाय.